बिस्प्रो फिनटेक अकॅडमीच्या या सादरीकरणात आपण वेंडर पेमेंट मॅनेजमेंट आणि अकाउंट्स पेएबल वर्कफ्लोवर एकदम सखोल चर्चा करणार आहोत. वेंडर्सचे पेमेंटसाठी सारखे कॉल येणं खरंच खूप तणावपूर्ण असतं, बरोबर? याचाच अर्थ जुनी सिस्टम आता बदलण्याची वेळ आली आहे. मुख्य सूत्र अगदी सोपं आहे. वेंडर्सना वेळेवर पैसे द्या, पण आपला कॅश फ्लो अजिबात बिघडू देऊ नका. बिलांची नोंद न होणं, तारखा चुकणं किंवा दुहेरी पेमेंट होणं अशा चुकांमुळे व्यवसायात मोठा गोंधळ उडू शकतो. या गोंधळाला फाटा देत जोहो बुक्समधील एका शिस्तबद्ध वर्कफ्लोमुळे आपल्या पेमेंट्सवर 100% नियंत्रण मिळवणं अगदी शक्य आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आपण आता एका अचूक आणि प्रमाणित अशा 6 टप्प्यांच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊया. पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे बिलाची सिस्टीममध्ये अधिकृत नोंद करणं. यासाठी पर्चेसेसमध्ये जाऊन न्यू बिल तयार करा. त्यानंतर बिलावर 15 किंवा 30 दिवसांची देय तारीख नक्की जोडा. यामुळे पेमेंट करायची वेळ कधीच विसरली जाणार नाही. तिसरी पायरी म्हणजे कडक पडताळणी. सिस्टीममधील वेंडरचं नाव, रक्कम आणि जीएसटी तपशील मूळ बिलाशी तंतोतंत जुळायलाच हवेत. इथे मेकर चेकर सिस्टम खूप कामी येते. म्हणजे बिल रेकॉर्ड करणारी आणि त्याला मंजुरी देणारी व्यक्ती पूर्णपणे वेगळी असते. बिल मंजूर झाल्यावर बँक ट्रान्सफर, UPI किंवा चेकचा वापर करून वेंडरला सुरक्षितपणे पैसे अदा करणं अगदी सोपं होतं. आणि सगळ्यात शेवटी दर महिन्याला पेएबल्स रिपोर्ट तपासा. यामुळे कोणत्या वेंडरची किती थकबाकी आहे यावर अचूक लक्ष राहतं. उदाहरणादाखल पाहिलं तर वेगवेगळ्या वेंडर्सच्या बिलाची रक्कम, देय तारीख आणि त्यांचा सध्याचं स्टेटस एकाच ठिकाणी अगदी स्पष्टपणे समजतं. यावरून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आगामी पेमेंटसाठी देय तारखेपूर्वीच कॅश फ्लोचं उत्तम नियोजन करणं अतिशय अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचं तर पेएबल्सवर चांगलं नियंत्रण असेल तर वेंडर्सही नेहमी आनंदी राहतात आणि आपला कॅश फ्लोही भक्कम राहतो. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट, सध्याची अकाउंट्स पेबल सिस्टीम खरोखरच सुरक्षित आणि 100% संघटित आहे का?